आप सभी का स्वागत है सी न्यूज भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। आइए रुक करते इस खबर की ओर। महाराष्ट्र के नासिक जिले में चरवाहा आक्रोश आंदोलन के तहत संस्थापक अध्यक्ष सखाराम अन्ना सरक के नेतृत्व में चरवाहों ने नासिक पुणे राजमार्ग पर महालोबा फाटा सिन्नर में शुक्रवार 29 अगस्त 2025 को एक विशाल चक्का जाम करेंगे। ये आंदोलन पिछले 8 दिनों से बता दें कि सिन्नर तालुका में लगातार हो रही भीड़ चोरी की घटनाओं और पुलिस की लापरवाही के विरोध में किया जा रहा है। चरवाहों का आरोप है कि जब वो शिकायत लेकर पुलिस स्टेशन जाते हैं तो 2 दिनों तक एफआईआर दर्ज नहीं की जाती। पुलिस द्वारा अभद्र व्यवहार किया जाता है, जांच में ढिलाई बरती जाती है और पीड़ितों को अपमानित किया जाता है। इस मामले की सूचना पहले ही नासिक ग्रामीण जिला पुलिस अधीक्षक पाटिल और सिन्नर पुलिस स्टेशन के पीआई भामरे को दे दी गई थी। आंदोलन की जानकारी विधान परिषद के सभापति प्रोफेसर राम शिंदे को भी आंदोलन अध्यक्ष सखाराम अन्ना सरक द्वारा फोन के माध्यम से दी गई। चक्का जाम के दौरान विभिन्न जिलों से बड़ी संख्या में चरवाहे मौजूद थे। इनमें नाथ साहेब सरक, मुक्ता वाघे, सुभाष कोल्पे, कामा कोल्पे, शंकर खेमनार, बापू पुणेकर, दीपक कोल्पे, विजय शेलके, भरत लकड़े, मारुति पुणेकर, बालू वावरे, भाऊ साहेब पुणेकर, बबन कोल्पे, सुदर्शन कोल्पे, साहेब राव पुणेकर सहित अनेक लोग शामिल रहे। नमस्कार, मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन। आज महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीनं नाशिक ग्रामीणचे एसपी पाटील साहेब यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आपण जर बघितलं गेल्या 8 दिवसापूर्वी सिन्नर तालुक्यामध्ये वावी आणि सिन्नर या 2 ठिकाणी मेंढपाळांच्या मेंढ्यांची चोरी झालेली आहे। या संदर्भामध्ये ज्यावेळेस मेंढपाळ पोलीस स्टेशनात तक्रार करण्यासाठी गेलेले होते, एफआयआर दाखल करण्यासाठी गेलेले होते, त्या ठिकाणी त्या संबंधित अधिकाऱ्याकडून आमच्या मेंढपाळाला व्यवस्थित वागणूक भेटलेली नाही आणि या गुन्ह्यातील आरोपी अद्यापही डिटेक्ट झालेले नाही। याच्या निषेधार्थ आम्ही शुक्रवार दिनांक 29/8/2025 रोजी नाशिक पुणे हायवेवरती आणि म्हाळोबा फाटा या ठिकाणी मेंढपाळांच्या वतीनं भव्य असा रस्ता रोको आंदोलन सकाळी 11 ते 1 या दरम्यान करणार आहोत आणि याचं निवेदनाच्या ठिकाणी आम्ही नाशिक ग्रामीणचे एसपी साहेब यांना दिलेलं आहे। याचा आज जर आपण बघितलं, मेंढपाळ हा आपल्या पोटाचे खळगे भरण्यासाठी वनवन भटकत असतो आणि संध्याकाळच्या वेळेस तो झोपलेला असताना भर झोपेमध्ये या ठिकाणी चोरांच्या माध्यमातून हल्ला करून त्याचे जर या ठिकाणी मेंढ्याची चोरी होऊन जर या ठिकाणी पोलिसांना आरोपी सापडत नसतील तर या ठिकाणी खरोखरच आज आम्हाला या गोष्टीची लाज वाटते। जर आपण बघितले, या देशाचे प्रधानमंत्री आज बघितलं, आपण विश्वनेता म्हणून या ठिकाणी त्यांना आज जगात मान्यता भेटलेली आहे। आज आमच्या विश्वनेत्यांच्या या देशामध्ये तसेच या देशाचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या राज्यामध्ये जर पोलिसांकडून असे या ठिकाणी दिरंगाई होणार असेल, जर सर्वसामान्यांना न्याय भेटणार नसेल तर आम्ही नेमकं कोणाकडे या ठिकाणी आशेने बघावं अशी या ठिकाणी आम्हाला खंत वाटते की खरोखर एवढा चांगला कारभार या ठिकाणी या देशामध्ये राज्यामध्ये या ठिकाणी चाललेला असताना पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक या ठिकाणी जर अशी दिरंगाई होत असेल तर याच्या पाठीमागे नेमका कुणाचा हात आहे याही गोष्टी या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या मेंढपाळाला न्याय भेटला पाहिजे। या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी इंजिनियर नाथ साहेब सरक, माजी उपसरपंच ग्रामपंचायत नांदगाव अहिल्यानगर। आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये ज्या मेंढपाळाच्या वाड्यावर या ठिकाणी दरोडा झाला, त्यामध्ये मेंढपाळाच्या मेंढ्या या ठिकाणी चोरांनी पळून नेलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली घटना जी घडली सिन्नर तालुक्यातील वावी या ठिकाणी आमचे स्नेही खेमनर यांच्या या ठिकाणी 25 मेंढ्या रात्री चोरांनी या ठिकाणी पळून नेल्या। तसेच दुसरी घटना या ठिकाणी सिन्नर या ठिकाणी घडली। त्या ठिकाणी आमचे स्नेही कोळपे यांच्या जवळपास 12 मेंढ्या चोरांनी या ठिकाणी पळून नेले। एकाच दिवशी या दोन्ही घटना घडलेल्या आहेत। त्यानंतर तिसरी घटना पुन्हा वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे आणि चौथी घटना एक या परिसरामध्ये घडलेली, त्याची माहिती आम्हाला मिळाली नाही, परंतु या अशा घटना या ठिकाणी वेळोवेळी या सिन्नर तालुक्यामध्ये घडत आहेत। तर या घटनेचा या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आतापर्यंत कुठलाही या ठिकाणी एकही आरोपी या ठिकाणी प्रशासनाला सापडलेला नाही आणि प्रशासनाच्या माध्यमातून जे काही आमचे मेंढपाळ बांधव आहे यांना जी काही या ठिकाणी वागणूक मिळालेली आहे, वावी पोलीस स्टेशन असेल, सिन्नर पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणी जेव्हा आमचा मेंढपाळ फिर्याद देण्यासाठी एफआयआर दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी गेला, या ठिकाणी मेंढपाळाला या ठिकाणी योग्य वागणूक मिळाली नाही आणि मेंढपाळाचे जे काही एफआयआर आहे ती 2-3 दिवस या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दाखल करून घेतली नाही। जेव्हा या ठिकाणी तालुक्याचे आमदार खासदार यांचे फोन आले या ठिकाणी मोठ्या व्यक्तींचे, तेव्हा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यांच्या म्हणण्यावरून तेव्हा ती या ठिकाणी एफआयआर दाखल करून घेतलेली आहे। असे प्रकार या ठिकाणी घडत आहेत
तर याला कुठंतरी या ठिकाणी या मेंढपाळ बांधवाला न्याय मिळाला पाहिजे. ज्या काही मेंढपाळ चोरी झालेल्या मेंढ्या आहेत ते परत या ठिकाणी यांना मिळाल्या पाहिजे. यासाठी या ठिकाणी आम्ही नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तसेच या घटने जी घडलेली आहे याच्या माध्यमातून या प्रशासनाला जाग आली पाहिजे. मेंढपाळांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून योग्य वागणूक मिळाली पाहिजे आणि हा जो काही गुन्हा झालेला आहे याचं रिकव्हरी मिळाली पाहिजे. आणि यासाठी पुणे नाशिक हायवे या ठिकाणी पुणे म्हाळोबा फाटा या ठिकाणी रास्ता रोको 29 तारखेला शुक्रवार दिनांक 29/8/2025 रोजी या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलनात या ठिकाणी निवेदन आम्ही SP साहेबांनी दिलेलं आहे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आमचं सर्व मेंढपाळ बांधव आपल्या शेळ्या मेंढ्या बिराड बांधलं घेऊन या ठिकाणी नाशिक पुणे हायवे या ठिकाणी चक्काजाम करणार आहे. आणि आमची प्रशासनाला विनंती आहे तोपर्यंत या ठिकाणी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या आरोपीला अटक करावी व आमच्या मेंढपाळ बांधवाला न्याय द्यावा. श्रीराम पुणेकर मेंढपाळ म्हणून बोलतो की आमचे मामा शंकर खिमनर यांच्या मेंढ्या नाशिक पुणे हायवे या ठिकाणावरून म्हाळोबा फाटा दोडी इथून चोरीला गेल्या. तर आम्ही पोलीस स्टेशनला ज्यावेळेस तक्रार द्यायला गेलो तर वावी पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर उभं करण्यात आलं. कोणी तक्रार पण घेईना. आम्ही कोणत्या तरी एखाद्या मोठ्या नेत्याला फोन केला त्यावेळेस त्यांनी आमची तक्रार म्हणजे FIR दाखल करून घेतली. त्यानंतर FIR दाखल केल्याच्यानंतर बराच असा काळ 2-4 दिवसाचा काळ गेला तरी पण अजून कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही. तर अद्याप जे कोण दरोडेखोर असतील त्यांनासुद्धा अजून गजाआड केलेलं नाही. आमची एवढीच मागणी आहे की त्या दरोडेखोरांना गजाआड त्यांनी करावं ही आमची अपेक्षा आहे. ती अपेक्षा घेऊन आम्ही आज SP ऑफिसला SP साहेब नाशिक तर त्यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आज सर्व धनगर बांधव जमलेलो आहेत. तो जर आम्हाला न्याय जर वेळोवेळी जर नाही मिळाला तर आम्ही शुक्रवारी म्हाळोबा फाटा या ठिकाणी मोठं धनगर समाजाच्या वतीनं मोठं आंदोलन उभं करणार आहे. त्यांनी जर नाहीच जर दखल घेतली तर आम्हाला तेवढंच आंदोलनावर थांबून जमणार नाही. तर गावोगावी अनेक ठिकाणी मोठमोठाले महाराष्ट्रभर आंदोलनं करायला लागतील असं मी त्यांना या मीडियाच्या मार्फत सुचवत आहे. आणि आमचे ते संगमनेर तालुक्याचे खताळ साहेब यांनी पण भरपूर दखल घ्यावा असं मला पण वाटतं. आणि नगर जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री आहेत ते राधाकृष्ण पाटील त्यांनी पण याच्यामध्ये फारसं लक्ष घालावं असं आम्ही अपेक्षित करतो. कारण आमचे जे मेंढपाळ बांधव आहेत जवळपास 99% हे नगर जिल्ह्यातले आहेत. पण आम्ही मेंढ्या चारण्यासाठी बरेच काही पिढ्यापासून नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही उदरनिर्वाह करत आहे. तर त्यांनी नासिक से सीनियर संवाददाता राज साहब की रिपोर्ट। चरवाहों का ये आंदोलन प्रशासन और पुलिस तंत्र की निष्क्रियता के खिलाफ एक चेतावनी है और यदि जल्द कार्रवाई नहीं की गई तो आगे और बड़े आंदोलन की चेतावनी दी जा रही है। फिलहाल इस रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।